तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केलाय। नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत, म्हणून ते कधी आरएसएसच्या विरोधात बोलत नाहीत असं बंटी शेळके यांनी म्हटलंय। तसंच ते कधी राहुल गांधींच्या बाजूने देखील बोलत नाहीत असंही बंटी शेळके यांनी म्हटलं। मी जोरदार प्रचार केला, परंतु नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी मदत केली नाही असाही आरोप बंटी शेळके यांनी केला। 100% संघाचे एजंट आहे। संघाचे एजंट जर नसते तर संघाचं मुख्यालय जिथे आहे, हेडगेवारजींनी जिथे संघाची स्थापना केली आहे, गडकरी साहेबांचं जिथे घर आहे, मोहन भागवतांचं म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं निवासस्थान जिथे आहे, तर तिथे राहिल्यानंतर पण समजून आला त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर एका पद्धतीने जर ते काम करत जर असेल, शेवटच्या क्षणापर्यंत जर समजून आला ते लोक तिकीट जर थांबत जर असेल, शेवटच्या क्षणापर्यंत जर बंटी शेळकेचा विरोध करत जर असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा त्यांना माहिती बंटी शेळके हा निवडून येणारा उमेदवार होता, मागच्या 4000 मतांनी फक्त हारला होता, तर कुठं ना कुठं ते संघासोबत त्यांची हातमिळवणी आहे, मोहन भागवतांसोबत त्यांची हातमिळवणी आहे। आणि आजपर्यंत जे आहे आरएसएसच्या विरोधामध्ये सन्माननीय नाना पटोलेजी यांनी काय केलं? काँग्रेसमधूनच तुमच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय। बंटी शेळके यांनी आपल्यावर आरोप केले आरएसएसचे एजंट असल्याचे, काय प्रतिक्रिया? त्याचा नंतर मी करेल। मी आज विषयावर कुठल्या विषयावर आहो, मी माझा विषय लोकशाही वाचवण्याचा आहे, ते संघटनेतला विषय आहे, त्याचं काय करायची औषध नंतर करू। मला तरी वाटतं की बंटी शेळकेंचा उद्रेक हा का झाला या संदर्भातही ती ही भाषा ते का वापरत आहेत या संदर्भात आम्ही हायकमांडच्या कानावर घालू आणि या संदर्भातील वस्तुस्थिती किंवा त्याचा उद्रेकाच्या मागची कारणं जे उद्वेगानं बोललेत त्याची कारणं नक्की शोधली पाहिजेत। वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दलचा प्रशासनाने काढलेला GR रद्द करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र भाजपने ट्विट करत दिली। हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता, मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला असल्याचं भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तसंच वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार असंही भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। त्यामुळे वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याबद्दल प्रशासनाने काढलेला GR हा रद्द करण्यात आलेला आहे। म्हणजे प्रशासनाने हा GR रद्द करत असताना महाराष्ट्र भाजपने हे ट्विट केलेले, हा चुकीचा निर्णय प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला होता, मात्र भाजप नेत्यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय आता रद्द करण्यात आला असल्याचं भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तसंच वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही यावर भाजप ठाम आहे आणि राहणार असंही भाजपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता या निर्णयाबद्दलचे पडसाद विरोधी पक्षाकडनं काय उमटत आहेत हे बघावं लागेल, कारण भाजपने स्वतः याबद्दल विरोध केलेला होता। हा निर्णय जो होता अधिकाऱ्यांनी परस्पर घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि या विरोधानंतर हा निर्णय आता हा GR जो आहे तो रद्द करण्यात आला आहे। भाजपने आपल्या ट्विटमध्ये देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे। तसंच वक्फ बोर्डाला संविधानात स्थान नाही असं देखील त्यांनी म्हटलं, यावर भाजप ठाम आहे, आपली भूमिका त्यांनी ठाम ठेवलेली आणि त्यांना संविधानात स्थान राहणार नाही असं देखील आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे। पुढली बातमी अशी की विधानसभा निकालाविरोधात दीपेश म्हात्रे जे ते आक्रमक झालेत। व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी दीपेश म्हात्रेंनी अर्ज दाखल केलेला आहे। म्हात्रेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखल केलेला आहे। डोंबिवलीत उबाटाच्या दीपेश म्हात्रेंचा पराभव झाला। पराभवानंतर EVM घोटाळ्याचा आरोप जो आहे तो केला जातो आणि तो दीपेश म्हात्रे यांनी देखील केलेला आहे आणि व्हीव्हीपॅट मशीनची मतमोजणीच्या संदर्भातला अर्ज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे। राज्यात EVM